मित्रांनो नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मार्कोनिकॉव्स रूल पर्यंत आलो होतो. म्हणजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मागच्या लेक्चरपासून सुरुवात केली होती प्रिपरेशन्सला. हॅलो अल्केन्सच्याच म्हणजेच अल्किल हलाइडच्या प्रिपरेशनला इथे सुरुवात केली होती. त्यातली दुसरी प्रिपरेशन आपण पाहिली होती फ्रॉम अल्किन, ज्यामध्ये आपण मार्कोनिकॉव्स रूल पाहिला होता. त्यातले काही एक दोन एक्झाम्पल पाहू आणि त्यानंतर समोर जाऊ. हे एक एक्झाम्पल की ज्यामध्ये आपल्याला मार्कोनिकॉव्स रूलचाच उपयोग करायचा आहे आणि या HBRची ॲडिशन याच्यावरती करायची आहे. एक्झाम्पल अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. HBRची ॲडिशन करायची आहे. सिंपल काम करणारे आपण मार्कोनिकॉव्स रूल वापरणार आहे. मार्कोनिकॉव्स रूल सांगतो आपल्याला की अनसिमेट्रिकल अल्किन असताना ज्या कार्बन कार्बन डबल बॉन्डवर ज्या कार्बन ॲटमवर कमी हायड्रोजन ॲटम आहेत, लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आहेत, त्या ठिकाणी तुमचा निगेटिव्ह पार्ट लावा आणि ज्या ठिकाणी जास्त हायड्रोजन ॲटम आहेत त्या ठिकाणी तुमचा पॉझिटिव्ह पार्ट लावा. या पद्धतीने हा जो कार्बन आपल्याला दिसत आहे या कार्बन ॲटमवरती सगळ्यात कमी हायड्रोजन आहे, म्हणून आपला निगेटिव्ह पार्ट म्हणजे हलाइड Br ॲटम तिथे लागून जाईल आणि हा कार्बन ॲटम इथे जास्तीत जास्त हायड्रोजन ॲटम आहे म्हणून तिथे आपला हायड्रोजन लागून जाईल. अशा पद्धतीचा जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला इथे मिळून जाईल. हे एक एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. आणि इथे हायड्रोजन ॲटम अटॅच झालेलाच आहे. तो दाखवला काय नाही दाखवला काय तरी चालेल. दुसरं एक्झाम्पल यातलं आपल्याला सांगता येईल CH3. कुठलंही एक्झाम्पल घेतलं तरी आपला जो रूल आहे तो तुम्ही कायम लक्षात ठेवा. रूलनुसार गेलात तर काहीही चुकणार नाही. CH2 इथे हे दोन अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम आहेत, म्हणजे डबल बॉन्डेड कार्बन ॲटम आहेत. ज्यापैकी या एका कार्बन ॲटमवर सगळ्यात कमी हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे आणि या दुसऱ्या कार्बन ॲटमवर जास्त हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे. त्यामुळे आपल्याला जर ॲडिशन करायची आहे, इथे मी ॲडिशन करतो, याची HClची ॲडिशन करतो, तर आपल्याला हलाइड ॲटम म्हणजे निगेटिव्ह पार्ट रिएजंटचा जो आहे तो जिथे कमी हायड्रोजन आहेत म्हणजे या कार्बन ॲटमवर अटॅच करायचा आहे आणि दुसरा पॉझिटिव्ह पार्ट आपल्याला जिथे जास्त हायड्रोजन ॲटम आहे तिथे अटॅच करायचा आहे. काय प्रोडक्ट होईल पहा. अशा पद्धतीचा आपला प्रोडक्ट होईल. CH3 CH3 आणि इथे तुम्ही तुमचा निगेटिव्ह पार्ट लावणार आहे जो की Cl आहे आणि इथे तुम्ही CH2 ला पॉझिटिव्ह पार्ट म्हणजे हायड्रोजन लावणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला मार्कोनिकॉव्स रूल सांगत होता की अनसॅच्युरेशन असतानाच, अनसिमेट्रिकल अल्किन असतानाच ज्या ठिकाणी ज्या कार्बन ॲटमवरती कमीत कमी हायड्रोजन आहे त्या ठिकाणी तुमचा रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट लावा आणि ज्या ठिकाणी जास्त हायड्रोजन ॲटम आहेत, ज्या कार्बन ॲटमवर जास्त हायड्रोजन ॲटम आहेत त्या ठिकाणी रिएजंटचा पॉझिटिव्ह पार्ट लावा. हा होता मार्कोनिकॉव्स रूल. म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड ओव्हर अल्किन ओव्हर अनसॅच्युरेशन. या पद्धतीने आपण ही रिॲक्शन करीत होतो. पुढची जी रिॲक्शन आहे आपली ती अशाच पद्धतीची इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शनच आहे, फक्त याच्या विरुद्ध रिॲक्शन आहे. त्या रूलला आपण म्हणतो अँटी मार्कोनिकॉव्स रूल. अँटी मार्कोनिकॉव रूल. काय होईल, कालचं जे होतं एक्झाम्पल सेम एक्झाम्पल इथे घेतो, त्याच एक्झाम्पलनी सांगण्याचा प्रयत्न करू. CH3 CH डबल बॉन्ड CH2 याच्यावर जर मला ॲडिशन करायची आहे HBRची, पण आता काय होणार, आधी आपण मार्कोनिकॉव्स रूल नुसार जी ॲडिशन करायचो हायड्रोजन हलाइडची ती सिंपल हीटच्या प्रेझेन्समध्ये करायचो. पण आता इथे मार्कोनिकॉव रूल केव्हा वापरायचं, तर जेव्हा इथे परऑक्साईडचा प्रेझेन्स असणार आहे. परऑक्साईडचा प्रेझेन्स असताना तुमची जी मार्कोनिकॉव रूलनुसार जी ॲडिशन होते ती विरुद्ध दिशेने होते, म्हणजे अँटी मार्कोनिकॉव्स ॲडिशन होते. आपण मार्कोनिकॉव्समध्ये सांगत होतो की डबल बॉन्डेड कार्बन ॲटमवर ज्या कार्बन ॲटमवर कमी हायड्रोजन आहेत तिथे निगेटिव्ह पार्ट लावा आणि जिथे जास्त हायड्रोजन आहेत तिथे पॉझिटिव्ह पार्ट लावा. तर इथे परऑक्साईडच्या इफेक्टमुळे निश्चितच उलटी ॲडिशन होते की जिथे कमी
हायड्रोजन आहेत तिथे पॉझिटिव्ह ॲटम लावा, पॉझिटिव्ह पार्ट लावा रिएजंटचा, आणि जिथे जास्त हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे तिथे निगेटिव्ह पार्ट लावा, आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रोडक्ट मिळू शकतो. इथे हायड्रोजन लावून टाकला म्हणजे CH2 झाला. या CH2 ला इकडे मी हा Br लावून टाकला, आणि असा पद्धतीचा हा प्रोडक्ट मिळू शकतो. यात सुद्धा दोन प्रोडक्ट मिळतील. हा अँटी मार्कोनिकॉ रूल नुसार केला, आपण रूल वापरून केला म्हणून हा झाला मेजर प्रोडक्ट. आणि याच्यात सुद्धा जो मार्कोनिकॉफ रूलनी कराल तुम्ही तो सुद्धा इथे मायनर प्रोडक्ट इथे मिळणार आहे. जो मार्कोनिकॉफ रूल मध्ये मेजर प्रोडक्ट होता तो अँटी मार्कोनिकॉफ मध्ये मायनर प्रोडक्ट असणार आहे, आणि जो अँटी मार्कोनिकॉफ मध्ये मेजर प्रोडक्ट आहे तो मार्कोनिकॉफ रूलनी मायनर प्रोडक्ट असणार आहे. आता याचं जे मेकॅनिझम आहे, याचंही मेकॅनिझम, या प्रकारच्या ॲडिशनचं मेकॅनिझम हे सुद्धा फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन मेकॅनिझमनीच जाते. पण यामध्ये या रूलच्या नुसार यामध्ये परॉक्साईडचा जो इफेक्ट आहे, परॉक्साईडचा इफेक्ट आहे, जनरली पॉप्युलर जे परॉक्साईड आहे ते बेन्झॉइल परॉक्साईड आहे, C6H5CO. परॉक्साईडची लिंकेज हा CO आणि C6H5 या पद्धतीचा जो याला म्हणतो आपण बेन्झॉइल परॉक्साईड. या बेन्झॉइल परॉक्साईडचा रोल या मेकॅनिझमला कारणीभूत आहे, म्हणून तशा पद्धतीची ॲडिशन होते. काय मेकॅनिझम आहे हे 11व्या वर्गात सुद्धा तुम्ही तिथे पाहिलेलं आहे. काय होतं, सगळ्यात सुरुवातीची जी स्टेप आहे त्या सगळ्यात सुरुवातीच्या स्टेपला इथे परॉक्साईडचं होतं होमोलिसिस, आणि परॉक्साईडचं होमोलिसिस झाल्यानंतर कार्बन कार्बन बॉन्डचं होमोलिसिस होतं. इथल्या कार्बन कार्बन बॉन्डचं इथे होमोलिसिस होणार, इथल्या ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्डचं होमोलिसिस होणार. हे झाल्यानंतर तुम्हाला दोन रॅडिकल मिळतात, दोन C6H5 अशा पद्धतीचे रॅडिकल मिळतात, आणि हा एक CO2 आणि हा दुसरा CO2 अशा पद्धतीनं दोन CO2 मॉलिक्युल्स बाहेर पडतात. इथे रॅडिकल तयार होईल, इथे रॅडिकल तयार होईल, हे दोन रॅडिकल फ्यूज होतील आणि एक CO2 तयार होईल. इथे सुद्धा तसंच, इथे होमोलिसिस झाल्यानंतर या ऑक्सिजनवर रॅडिकल तयार होईल, या कार्बनावर आधीच रॅडिकल तयार झालेला आहे, हे दोन फ्यूज होईल, हा CO2 तयार होईल. अशा पद्धतीने हा CO2 तयार झालेला आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होईल, तर मी एक C6H5 रॅडिकल घेतो. त्या C6H5 रॅडिकलचं ॲडिशन करायची आपल्याला C6H5 रॅडिकलवर. याचं पुन्हा तुम्ही करायचे होमोलिसिस. याचं होमोलिसिस झाल्यानंतर याच्यावर रॅडिकल तयार होतो, म्हणजे हायड्रोजनचा हा रॅडिकल इथे तयार होतो, आणि हा हायड्रोजनचा रॅडिकल मोर स्टेबल मॉलिक्यूल तयार करतो, जो की तुमचा असतो बेन्झिन मॉलिक्यूल C6H6. म्हणजेच काय, इथे तुमचं तयार होऊन जाईल बेन्झिन, आणि उरलेला हा दुसरा जो आहे इथेही होमोलिसिस होतं, हा Br रॅडिकल म्हणून तयार होईल. नंतर काय करायचंय, कुठलं तरी एक्झाम्पल घ्यायचं. इथपर्यंत हा बेन्झॉइल परॉक्साईडचा रोल आहे. मग काय, आपलं एक्झाम्पल घ्या. हे इथे एक्झाम्पल घेतलंय आपण, इथे मध्ये घेतो CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. काय करायचं, याचं सुद्धा पुन्हा होमोलिसिस करायचंय. आता होमोलिसिस दोन वेनी होऊ शकतं. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचं होमोलिसिस करायचंय. एकाच आपल्याकडे इथं जागा कमी असल्या कारणानं इथल्या इथेच आपण दाखवू. इथे तुम्ही लक्षात राहू द्या की याचं आपल्याला या कार्बन कार्बन डबल बॉन्डचं होमोलिसिस करायचंय. होमोलिसिस केल्यानंतर काय होणार, याचं आपण होमोलिसिस करणार. होमोलिसिस केल्यानंतर दोन्ही ठिकाणी दोन्ही कार्बन ॲटमवर इथे रॅडिकल तयार होईल. CH2 या दोन्हींवरही रॅडिकल तयार होतो. आता एक Br रॅडिकल आपल्याकडे आहे, तो Br रॅडिकल आपल्याला कुठल्या तरी रॅडिकलला जोडायचा आहे. मग रॅडिकल कुठे कुठे फ्यूज करू शकतो आपण, इथेही फ्यूज करू शकतो, इथेही फ्यूज करू शकतो. दोन केस होतील, दोन्हीकडे ऍड करायचं नाही, एकच रॅडिकल आहे, दोन केसेस होतील तयार. मग मी हा एकदा असा फ्यूज करतो CH3 CH, इथे लावून टाकतो Br,
हा Br रॅडिकल इथे फ्यूज झाला. CH2 वर जसा आहे तसाच रॅडिकल. दुसऱ्या केसमध्ये काय करतो, इथे फ्यूज करतो CH3 CH, हा रॅडिकल जसाच तसा CH2 आणि Br. इथे व्यवस्थित लक्ष द्या. काय होईल, इथे दोन रॅडिकल तयार झाले. हा एक जो रॅडिकल आहे, ज्या कार्बन ॲटमवर रॅडिकल तयार झालाय, याही कार्बन ॲटमवर रॅडिकल तयार झालाय. इथे ज्या कार्बन ॲटमवर रॅडिकल तयार झालाय त्या कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच फक्त एक कार्बन ॲटम आहे, म्हणून या रॅडिकलला आपण म्हणू शकतो हा प्रायमरी रॅडिकल आहे. हा कार्बन ॲटम की ज्या या कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच दोन कार्बन ॲटम आहेत, म्हणून या रॅडिकलला आपण म्हणू शकतो सेकंडरी रॅडिकल. आणि आपण शिकलोय की सेकंडरी रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन द प्रायमरी रॅडिकल. म्हणजेच सेकंडरी रॅडिकल पासून तयार होणारा प्रोडक्ट जो असणार आहे तो प्रोडक्ट हा मोर स्टेबल असणार आणि प्रायमरी रॅडिकल पासून जो प्रोडक्ट मिळेल तो थोडा लेस स्टेबल असणार. इथपर्यंत तुम्ही लक्षातच ठेवा, इथपर्यंत तुम्ही नोट करून ठेवा. आपल्याकडे जागा कमी असल्या कारणाने मला हे वरचं पुसावं लागणार आहे, इतकं ठेवतो मी. काय होईल मग आता पुन्हा काय करायचंय आपल्याला, हेच दोन्ही सबस्टेट घ्या. काय काय प्रोडक्ट मिळू शकतात पहा. हा पहिल्या सबस्टेट पासून काय प्रोडक्ट मिळणार, CH3 CH Br CH2 हा रॅडिकल. याची रिॲक्शन पुन्हा आपल्याला HBr सोबत करायची या पहिल्या केसच्या बाबतीत. आणि हा प्रायमरी रॅडिकल सुद्धा आहे, हे पण लक्षात ठेवा. प्रायमरी रॅडिकल पासून मिळणारा प्रोडक्ट निश्चितच आपल्याला मायनर प्रोडक्ट मिळणार आहे. डायरेक्टही आपलं इथे दाखवलं तरी हरकत नाही, पण आपण वेगवेगळे दाखवतोय. मग आपण काय करणार, इथे सुद्धा या HBrचं सुद्धा यांच्यात होमोलिटिक क्लिवेज होईल. दोघांची दोन रॅडिकल तयार होतील. एक H रॅडिकल होईल, हायड्रोजन रॅडिकल, एक Br रॅडिकल, आणि एक हायड्रोजन रॅडिकल या CH2 रॅडिकल सोबत फ्यूज होऊन जाईल. आणि अशा पद्धतीचा हा मायनर प्रोडक्ट जो की प्रायमरी कार्बन ॲटम पासून म्हणजे प्रायमरी रॅडिकल पासून तुम्हाला मिळणार आहे, तो मायनर प्रोडक्ट अशा पद्धतीने आपल्याला मिळून जाईल. हा हायड्रोजन इथे फ्यूज केला म्हणून CH3 झाला. इथे CH2 ला हा हायड्रोजन रॅडिकल आणि CH2 रॅडिकल फ्यूज झाला. दुसरा हा सेकंडरीचा प्रोडक्ट काय होईल, सेकंडरी कार्बन ॲटम पासून CH3 CH हा रॅडिकल CH2 आणि Br. पुन्हा Br सोबतच याची सुद्धा सायमल्टेनियसच रिॲक्शन होईल. इथे सुद्धा होमोलिटिक क्लिवेज होईल. होमोलिटिक क्लिवेज झाल्यानंतर इथे सुद्धा हायड्रोजन रॅडिकल तयार होतो, इथे सुद्धा Br रॅडिकल तयार होतो. हा हायड्रोजन रॅडिकल सुद्धा याच्यासोबत पुन्हा तुम्हाला फ्यूज करायचा आहे आणि याच्यापासून जो मिळणारा प्रोडक्ट असणार आहे तो मेजर प्रोडक्ट असणार आहे, कारण तो सेकंडरी रॅडिकल पासून तुम्हाला मिळत आहे म्हणून. मग या प्रोडक्टला आपण म्हणू शकतो हा मेजर प्रोडक्ट आहे आणि या प्रोडक्टला आपण म्हणू शकतो हा मायनर प्रोडक्ट आहे. हाच प्रोडक्ट अँड मार्कोनिकॉफ्स रूलनी जेव्हा ऍडिशन करायचो तो तिथे हा मेजर प्रोडक्ट आला होता आणि हा प्रोडक्ट मायनर प्रोडक्ट आला होता. पण परॉक्साईडच्या इफेक्टने परॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा आपण परॉक्साईड इन प्रेझेन्स ऑफ लाईट किंवा हीट, लाईटही म्हणू शकता किंवा हीट असं करतो, तेव्हा अशी रिॲक्शन करतो, तेव्हा ही रिॲक्शन पुन्हा रॅडिकल मेकॅनिझमनी जाऊन परॉक्साईडच्या इफेक्टमुळे आपल्याला अँटी मार्कोनिकॉफ्स ॲडिशन या हायड्रोजन हलाइडची करायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे, मी रिॲक्शन लिहित असताना नेहमी पाहिलं असणार आहे की कुठलंही एक्झाम्पल घेतलं तरी मी HBrचीच ॲडिशन करतोय. त्याला एक दोन कारणं आहेत. ते कारणं सगळ्यांनी लक्षात जर व्यवस्थित ठेवले तर आपल्याला काही अडचण येणार नाही. याच्यात सगळेजण व्यवस्थित लक्षात ठेवू. आपल्याकडे 3 हायड्रोजन हलाइड यांच्यावर ॲडिशन करण्यासाठी होते. एक होता हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन ब्रोमाइड आणि हायड्रोजन आयोडाईड. त्यापैकी अँटी मार्कोनिकॉफ्स रूलची जेव्हा ॲडिशन करतो परॉक्साईड सोबत, अँटी मार्कोनिकॉफ्स ॲडिशन जेव्हा करतो आपण परॉक्साईडच्या सोबत, तेव्हा फक्त आपल्याला HBrचीच ॲडिशन करता येते. आता याच्या मागे कारण काय, तर हायड्रोजन आणि क्लोरीन हा बॉन्ड खूप स्ट्रॉंगर आहे, हा तुटत नाही. हा बॉन्ड स्ट्रॉंगर असल्या कारणाने हा तुटत नाही आणि याचे रॅडिकल तयार होत नाही. कशापेक्षा स्ट्रॉंगर आहे, HBr पेक्षा स्ट्रॉंगर आहे. त्यातल्या त्यात हा HI जो बॉन्ड आहे, हा HI बॉन्ड हा विकर बॉन्ड आहे.
हा बॉन्ड HIचा जो बॉन्ड आहे हा वीकर बॉन्ड आहे, त्याच्यामुळे हा लवकर तुटतो, याचे रॅडिकल तयार करतो. पण हा तुटल्यानंतर HI तुटल्यानंतर होमोलिटिक क्लिवेज झाल्यानंतर हा H रॅडिकल खूप सारे असतात त्याच्यात प्रेझेंट आणि आयोडीन रॅडिकल खूप सारे प्रेझेंट असतात. तर हा आयोडीन हा हायड्रोजन हा फ्यूज होऊन त्यांचे मॉलिक्युल्स तयार करतो. हा आयोडीन फ्यूज होऊन त्याचा आयोडीन मॉलिक्यूल तयार करणार, हा हायड्रोजन फ्यूज होईन याचा हायड्रोजन मॉलिक्यूल तयार करणार. त्यामुळे फक्त आणि फक्त HBrच असा इंटरमिजिएट हायड्रोजन हलाइड राहतो की जो या पद्धतीचं रॅडिकल मेकॅनिझम दाखवू शकतो. हे सगळं आपल्याला 11वीच्या NCERTच्या बुकमध्ये जेव्हा हे मेकॅनिझम संपतं तिथे व्यवस्थित दिलेलं आहे, तिथे जाऊन आपण हे वाचलं पाहिजे. याच्या एन्थाल्पीच्या व्हॅल्यूज सुद्धा तिथे दिलेल्या आहे. याची ती व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे, स्ट्रॉंगर कार्बन आहे, त्याच्यानंतर ही व्हॅल्यू आहे आणि सगळ्यात कमी व्हॅल्यू HIची आहे. त्या व्हॅल्यू सगळ्या आपण त्याला मोजत असतो kg/mol मध्ये. हे व्यवस्थित आपण 11वी मध्ये शिकलोय, पण कधी कधी आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये या सगळ्या गोष्टी विसरत चालतो, त्याच्यामुळे ह्या विसरायच्या नाहीये, तर व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला एक ॲडिशन पाहिजे. मार्कोनिकॉप्स रूल, अँटी मार्कोनिकॉप्स रूल, ॲडिशन कशा होतात व्यवस्थित लक्षात ठेवायचे. अजून काही एक्झाम्पल जे असतील ते पण आपण पाहणारच आहे. पण मार्कोनिकॉप्स रूलची ॲडिशन कशी होते, तर ज्या ठिकाणी डबल बॉन्डेड कार्बन ॲटमवर हायड्रोजन ॲटम कमी असतात तिथे निगेटिव्ह पार्ट लावायचा आहे, जिथे जास्त असतात तिथे पॉझिटिव्ह पार्ट लावायचा आहे. मार्कोनिकॉप्स ॲडिशन केव्हा होणार, की जेव्हा फक्त आणि फक्त HBrचीच ॲडिशन होणार आहे. पण केव्हा होणार, जेव्हा परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्येच ही ॲडिशन अँटी मार्कोनिकॉप्स रूलनुसार ही ॲडिशन जाणार आहे, जी इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन आहे. त्यानंतरची जी रिॲक्शन आपल्याला शिकायची ती सगळ्यात महत्त्वाची आहे. त्या रिॲक्शनला आपण म्हणू शकतो, ही सुद्धा एक याची प्रिपरेशनच आहे. हॅलो अल्केनची ही तिसरी प्रिपरेशन आपल्याला म्हणता येईल, पण यातलीच प्रिपरेशन आहे ती. त्या रिॲक्शनला आपल्याला म्हणता येईल अलायलिक सबस्टिट्यूशन. एक एक्झाम्पल घेतो, एक्झाम्पलच्या माध्यमातून आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. हे एक्झाम्पल घेतलं, CH3 वेगळ्या पद्धतीने लिहितो, जसं तुम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने लिहितो. CH2 डबल बॉन्ड CH आणि CH3. हा प्रॉपिन आहे, हा 1 प्रॉपिन आहे. आपण क्लासिफिकेशन मध्ये शिकत असताना ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन क्लासिफिकेशन शिकलो होतो, त्यामध्ये मी तुम्हाला अलायलिक व्हिनिलिक शिकवलं होतं. तर हा जो ग्रुप आहे, इतका जो ग्रुप आहे त्याला आपण म्हटलं होतं अलायलिक ग्रुप इथपर्यंत. आणि हा जो कार्बन ॲटम आहे, या कार्बन ॲटमला म्हटलं होतं आपण अलायलिक कार्बन ॲटम. डबल बॉन्ड नंतरचा लगतचा कार्बन ॲटम, डबल बॉन्ड नंतरचा ॲडजसंट कार्बन ॲटम, त्याला म्हटलं होतं आपण अलायलिक कार्बन ॲटम. ज्यांना लक्षात नसणार त्यांनी सेकंड नंबरचा आपला जो क्लासिफिकेशनचा व्हिडिओ आहे त्यामध्ये जाऊन पुन्हा तुम्ही पाहू शकता अलायलिक कशाला म्हणायचं ते आपण लक्षात घेऊ शकतो. जो की तो कार्बन ॲटम sp3 हायब्रिडाइज असतो. या sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम वरचा हायड्रोजन ॲटम आपल्याला सबस्टिट्यूट करायचा आहे. कोणाला सबस्टिट्यूट करायचं आहे, फक्त अलायलिक सबस्टिट्यूशन म्हटलेलं आहे. अलायलिक कार्बन ॲटम वरच्या हायड्रोजन ॲटमला आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. आणि कशाच्या प्रेझेन्समध्ये करायचं आहे, तर ते सबस्टिट्यूशन करायचं आहे आपल्याला हाय टेम्परेचरच्या प्रेझेन्समध्ये. हे फक्त आणि फक्त हाय टेम्परेचरच्या प्रेझेन्समध्येच पॉसिबल आहे, की ज्या हाय टेम्परेचरच्या प्रेझेन्समध्ये डबल बॉन्ड कुठेही तुटत नाही. फक्त आणि फक्त sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम वरचा हायड्रोजन सबस्टिट्यूट होतो हॅलोजन ॲटमने. काय होतं, हाय टेम्परेचर म्हणजे किती असू शकतं, तर 773 केल्विन, 773 केल्विन हे टेम्परेचर असू शकतं. काय होईल रिॲक्शन, सबस्टिट्यूट करायचं आहे फक्त sp3 हायब्रिडाइज म्हणजेच अलायलिक कार्बन ॲटम वरचा एक हायड्रोजन ॲटम सबस्टिट्यूट करून त्या जागी हॅलोजन ॲटम टाकायचा आहे. काय प्रोडक्ट येईल, CH2 डबल बॉन्ड तुटणार नाही, CH आणि याच्यावरचा एक हायड्रोजन काढून टाकला म्हणजे CH2. आणि कुठलीही ॲडिशन, जी काही कुठली ॲडिशन करत असाल, मी इथे Cl2 मॉलिक्युलची ॲडिशन करतो, तर इथे आपल्याला एक Cl लागून जाईल प्लस HCl तुमचं इथे
बाहेर पडून जाईल. सिंपल इथपर्यंत तुम्हाला रिॲक्शन करायची. कुठलाही अलायलिक असा सबस्ट्रेट दिसला तर तुम्ही या पद्धतीनं हाय टेम्परेचरच्या प्रेझेन्समध्ये अशाच पद्धतीची ती रिॲक्शन होईल. दुसरं सुद्धा अलायलिक सबस्टिट्यूशन आहे, पण ते कशाच्या प्रेझेन्समध्ये करायचं तर ते आपल्या हाय टेम्परेचरच्या प्रेझेन्समध्ये ते नाहीये. तर हाय टेम्परेचरच्या सोबतच दुसरा एक सबस्टिट्युएंट, दुसरा एक रिॲक्टंट, एक सबस्ट्रेट त्यामध्ये वापरलेला आहे. तेच एक्झाम्पल घेतो. CH2 डबल बॉन्ड CH3 करायचं तेच आहे, अलायलिकच सबस्टिट्यूशन आहे, पण हा एक सबस्ट्रेट आहे. CH2 CO N. काही घाबरायचं काम नाही, इतका मोठा सबस्ट्रेट आला म्हणून घाबरायचं नाही. तर या सबस्ट्रेट सोबत याला म्हणतात N. हा इथे N आहे म्हणून N, ब्रोमिन आहे म्हणून ब्रोमो, आपण 11व्या वर्गात शिकलेलो आहे. आणि हे पूर्ण स्ट्रक्चर आहे सक्सिनामाइडचं. सक्सिनिमाइड, हे N ब्रोमो सक्सिनामाइड. काय होतं, हा अलायलिक सबस्टिट्यूशन करतो. एक पर्टिक्युलरली ब्रोमिन हॅलोजन, ब्रोमिन जो की हॅलोजन आहे तो ब्रोमिन ॲटम यातल्या अलायलिक हायड्रोजनला काय करणार आहे, सबस्टिट्यूट करणार आहे. आणि हे नाव लक्षात ठेवा, इथे मी पुसतो फक्त नाव, आपल्याला प्रोडक्ट लिहायचं आहे म्हणून. प्रोडक्ट सिंपल अशा पद्धतीचा प्रोडक्ट येऊन जाईल. यातला अलायलिक कार्बन ॲटमवरचा एक हायड्रोजन ॲटम ब्रोमिननी काय होऊन जाईल, रिप्लेस होऊन जाईल, आणि अशा पद्धतीचा प्रोडक्ट तुम्हाला मिळून जाईल. इकडे लिहितो प्रोडक्ट. CH3 CH2 डबल बॉन्ड CH, आणि हा CH2 आणि इथे लागून जाईल Br, आणि सक्सिनामाइड तुम्हाला बाहेर पडलेलं दिसून जाईल. CH2 C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, आणि इथे हा जो नायट्रोजन आहे आणि जो बाहेर पडलेला हायड्रोजन आहे तो इथे लागून जाईल. अशा पद्धतीची सिंपल रिॲक्शन आहे. N ब्रोमोसक्सिनामाइड सोबत तुम्ही रिॲक्शन करू शकता इन प्रेझेन्स ऑफ हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर खूप महत्वाचं आहे, किंवा लाईट सोबत सुद्धा ही रिॲक्शन तुम्ही करू शकता. ही झाली दुसरी अलायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अजून सुद्धा एक सबस्ट्रेट असतो, त्याच्या सुद्धा सोबत तुम्ही रिॲक्शन करू शकता. तेच एक्झाम्पल ठेवा अलायलिकचं, दुसरं कुठलंही एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. याच्यासोबत तुम्ही सल्फोनिल क्लोराईड SOCl2, सल्फोनिल क्लोराईड, किंवा यालाच म्हणतो आपण सल्फोनिल क्लोराईड, किंवा यालाच आपण म्हणत असतो, और यालाच आपण म्हणतो थाया ग्रुप म्हणतो आपण याला, म्हणून थायोनिल क्लोराईड सुद्धा आपण याला म्हणत असतो. काय प्रोडक्ट राहील यातला, फक्त अलायलिक कार्बन ॲटमवरचा एक अलायलिक हायड्रोजन ॲटम, तेच कंडिशन तीच आहे, हाय टेम्परेचर वापरा किंवा किंवा लाईट वापरा, तीच कंडिशन असणार आहे. याच्यावरचा अलायलिक कार्बन ॲटमवरचा एक हायड्रोजन ॲटम Cl ने रिप्लेस होऊन जाणार, आणि तुम्हाला हा अशा पद्धतीचा प्रोडक्ट इथे मिळून जाणार. इथे अलायलिक कार्बन ॲटमला त्याच्यावरचा एक हायड्रोजन रिप्लेस केला Cl नी, आणि बाहेर पडणार तुमचा इथला एक हायड्रोजन बाहेर पडला होता, इथला एक Cl बाकी आहे म्हणून HCl, आणि SO2 तुमचा इथे बाहेर पडून जाईल. ही रिॲक्शन खूप चांगली रिॲक्शन आहे, कारण की दोन्ही गॅस आहेत HCl आणि SO2, हे दोन्ही बाहेर पडून जातात, आणि ॲक्च्युअल तुम्हाला अलायलिक हलाईड हा मिळतो. इथपर्यंत आपण या रिॲक्शनच्या बाबतीत, या सबस्टिट्यूशनच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे, आणि पुस्तकात सुद्धा हे वाचायचं आहे. आज आपण या लेक्चरमध्ये जे गोष्टी पाहिल्यात त्यामध्ये प्रामुख्यानं पाहिलं अँटी मार्कोनिकॉफ्स रूल, जो की परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये फक्त आणि फक्त HBrचीच ॲडिशन करतो. आणि दुसरं पाहिलं आपण N ब्रोमोसक्सिनामाइड सोबत कशा पद्धतीची रिॲक्शन होते, SOCl2 सोबत कशा पद्धतीची रिॲक्शन होते, किंवा हाय टेम्परेचर सोबत कशा पद्धतीची रिॲक्शन होते, की ज्याला आपण म्हटलं अलायलिक सबस्टिट्यूशन म्हटलं. इथे फक्त एक गोष्ट मी सांगायचं तुम्हाला विसरलो, ती गोष्ट फक्त लक्षात ठेवायची, नावाच्या बाबतीत गोष्ट आहे, ती सहज तुम्ही लक्षात ठेवाल. आपण अँटी मार्कोनिकॉ रूल जो म्हणतो त्यालाच तुम्ही
परॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये होतो म्हणून त्याला परॉक्साईड इफेक्ट सुद्धा म्हणू शकता, किंवा दोन सायंटिस्टनी त्याला डिस्कवर केले, दोन सायंटिस्टनी ही रिॲक्शन शोधली आहे म्हणून त्याला, एक सायंटिस्ट आहे त्याला नुसतं तुम्ही खराश इफेक्ट, खराशनी ते शोधलंय म्हणून खराश सुद्धा म्हणतात त्याला, खराश इफेक्ट. खराशच्या सोबत त्याचा एक कलिग होता मायो नावाचा म्हणून त्याला खराश मायो इफेक्ट सुद्धा म्हणतात. इतकं फक्त लक्षात ठेवायचं जे की आपण सांगताना विसरलो होतो. आजच्या पुरतं इतकं ठीक आहे. इतकी रिॲक्शन आपण व्यवस्थित करून ठेवायची. भरपूर एक्झाम्पल पुस्तकात सुद्धा आहे आणि काही डाऊट असलं तर तुम्ही मला विचारू सुद्धा शकता. ठीक आहे, धन्यवाद.